मी भाग्यश्री पवार, मी औदुंबर शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेची सचिव आहे आणि औदुंबर शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेतर्फे आपण गुरुरत्न शिक्षण पुरस्काराचा सोहळा इथे 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुली इम्पेरियल येथे 2 वाजता करतो आहे। त्यात आम्ही काही म्हणजे आम्ही नागपुरातील सर्व शिक्षकांना आवाहन केले होते की आपण लिंक भरावी आणि त्या लिंकमध्ये आम्ही पुरस्काराकरिता आवेदनपत्र मागितले होते आणि त्यात त्यांनी बरेच गोष्टींमध्ये आम्ही माहिती मागितली होती। म्हणजे त्यांचं नियुक्तीपत्र किंवा त्यांनी सामाजिक कार्य काय केलेलं आहे, त्यांनी पर्यावरणासाठी काय केलेलं आहे, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रनसाठी काय केलेलं आहे, शाळेतील योगदान काय आहे, विद्यार्थ्यांसाठीचं योगदान काय आहे, या सगळ्या नवोपक्रम त्यांनी काय केलेले आहे, विशेष कार्य काय केलेले आहे, या सगळ्या बाबतीत आम्ही माहिती मागितलेली होती आणि त्यावरून आमचं पॅनल मेंबर होतं 11 लोकांचं। त्या 11 लोकांच्या पॅनल मेंबर्सनी त्यांना सिलेक्ट केलेलं आहे आणि 266 पैकी त्यांनी 30 शिक्षकांची निवड केलेली आहे आणि त्या निवड केलेल्या जितके पण शिक्षक राहतील तर त्यांचा आम्ही पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त तुली इम्पेरियल येथे करणार आहोत। या सगळ्या कार्याकरिता आम्हाला वैदिक लोक आणि वेदवेद यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याच्याच माध्यमातून आम्ही हे सर्व करतो। प्रमुख उपस्थिती कोणाची असणार आहे? प्रमुख उपस्थिती तिथे पद्मश्री रवींद्र कोल्हे सर, डॉक्टर रवींद्र कोल्हे, त्यानंतर गोविंदराव बंजारी सर, पदवीधर अभिजित गोविंदराव बंजारी सर, त्यानंतर उपायुक्त मॅडम वैष्णवी बी, त्यानंतर विनायक महामुनी सर, जिल्हा परिषदचे CEO, रचना सिंग मॅडम, सेक्रेटरी महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन, त्यानंतर सोमनाथ वाळके, जिल्हा परिषद PMC जिल्हा परिषद स्कूल आष्टा येथील ग्रॅज्युएट टीचर, वेद प्रकाश चतुर्वेदी सर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ अभिनव एक्सप्रेस कार्गो अँड रवि प्रकाश चतुर्वेदी सर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ गुरुकृपा कार्गो अँड मूव्हर्स, ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, सहकार्य केलेले आहे याचे ओनर्स आणि हे सगळे त्या दिवशी आपण सर्वांनी मनोहर मॅडम, आपण या पुरस्कार विजेता भी राहिलेले आहे आणि याचा मेन उद्देश काय आहे तुम्ही याच्याबद्दल? याचा मेन उद्देश असा आहे की बरेच शिक्षक असे असतात की शिक्षक हा महत्वाचा घटक आहे असं आमचं म्हणणं आहे। जर देशाला घडवायचं असेल तर शिक्षकाशिवाय पर्याय नाही आणि मग अशा शिक्षक जे आहेत जे विद्यार्थ्यांना घडवत आहे, देशामध्ये देशाच्या विकासामध्ये योगदान देतात आहे, अशा शिक्षकांचा सन्मान देखील व्हायला पाहिजे, हा त्यामागचा एक उद्देश आहे। म्हणून हा आपण पुरस्कार आयोजित केलेला आहे। तर 2 वाजता तुली इम्पेरियलमध्ये 5 तारखेला आपल्या शिक्षक दिनानिमित्त आपण पुरस्कार देतो। याच्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आणि त्यांचं आपण मुलाखत घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे आणि हे पुरस्कार त्याच दिवशी जाहीर करण्यात येतो। मी डॉक्टर वंदना भट्टारे, शिवप्रत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभ्यंकर नगर। डॉक्टर मंदा उमाटे मॅडम सुद्धा थेट चॅनलशी जुळलेले आहे आणि आज शिक्षकांचा सत्कार या काही तर विशेष पत्रकार परिषद घेतलेले मान्यवर मॅडम जुळलेले आहे, काय सांगणार त्याच्याकडे आपला परिचय सांगा? मी डॉक्टर मंदा उमाटे, स्वर्गीय प्रकाशभाऊ उमाटे विद्यालयाची मुख्याध्यापिका आणि सत्यमाता शिक्षण संस्थेची मी अध्यक्ष आहे। आमच्या या औदुंबर जी शिक्षण संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून हे पहिलं वर्ष आहे, पहिलं पुष्प म्हणता येईल या ठिकाणी की गुरुरत्न पुरस्कार हा आमच्या मार्गदर्शिका भाग्यश्री पवार मॅडम यांनी आयोजित केला आणि आम्हाला सहभागी करून घेतलं, याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते। त्यांचा विश्वास आमच्यावर, आम्ही 11 जे लोक होतो, आम्ही प्रत्येक शाळेमधनं कोणी टीचर आहे, कोणी मुख्याध्यापक आहे आणि सगळे आमच्या ग्रँटेड शाळा आहेत। आता थोडंसं मला खंत वाटली की शिक्षकांवर साहजिकच आहे आजची परिस्थिती इतकी भयावह आहे की शिक्षक बिचारा हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे, पण म्हणून आपण ते शिक्षकांवर अन्याय करू शकणार नाही। जोपर्यंत शिक्षक आहे तोपर्यंतच आपले विद्यार्थी घडणार आहेत, देशाचं भवितव्य हे टिकून राहणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाने त्या शिक्षकांवर विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि असे जे शिक्षक आहेत ते या समाजाला तारून धरणार आहे, पुढे भविष्यामध्ये चांगले नागरिक घडवून देणार आहे। अशा शिक्षकांनी जे अचिव्हमेंट आहे त्यांचं
त्या अचिव्हमेंटसाठी त्यांचा सत्कार करणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याचा एक भाग म्हणून आज हा गुरुरत्न पुरस्कार याची सुरुवात झालेली आहे आणि अगदी प्रामाणिकपणे याचं व्हॅल्युएशन झालं या ठिकाणी. जे पहिली सुरुवात असल्यामुळे फक्त नागपूर जिल्ह्यापुरता हा पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आलेला आहे. पुढे जाऊन मोठ्या स्तरावर नक्कीच हा जो पुरस्कार आहे आपला वरच्या स्तरावर म्हणजे ज्या पद्धतीने राज्य पुरस्कार हे जाहीर होत आहे त्या स्तरावर हा राज्य पुरस्कार नक्कीच एक दिवस आपला जाहीर होईल आणि ही जस्ट सुरुवात आहे. पण आमच्या भाग्यश्री पवार मॅडमनी हे आव्हान पेललं आहे आणि आम्ही त्यांना आधार दिलेला आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. कारण ज्या पद्धतीने बाकी पुरस्कार दिले जातात तसा हा पुरस्कार नाही. हा अगदी प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकतेवर आधारित असा पुरस्कार गुरुरत्न पुरस्कार हा येत्या 5 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता टोली एम्पेरियलमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. डॉक्टर मंदा प्रकाश